गुरु गोविंद दोहे खड़े काके लागू पाए, पढ़ाई गुरु आपने गोविंद दियो बताए. Namaskar and good morning to one and all present over here. It's given me immense pleasure to extend a warm welcome on the behalf of Dhule Patil Education Society. I, Professor Manisha Taide, welcome Honorable Chief Guest CA Prakash Pathak, Chairman of Khosla Military School, Nasik, and Dr. Rajendra Hiremet, Chairman of Synaric Infosys Management, and Honorable Chairman Sri Sagar Dhule Patil sir, and all the dignitaries present over here. Now I request all the dignitaries to come forward for the Saraswati Pujan, as it is our tradition to start any event with the Saraswati Pujan. Thank you very much, sir. Now I request Honorable Chairman Sri Sagar Dhole Patil sir to felicitate today's chief guest CA Prakash Pathak sir. Then again I request sir to felicitate today's chief guest Dr. Rajendra Hiremet. Now I request Dr. Nihar Badimbe, Principal of Dhule Patil College of Engineering, to felicitate Mr. Sagar Dhule Patil sir, Chairman of Dhule Patil Education Society. Thank you very much, sir. Now for the introduction of today's chief guest, I request Dr. Nihar Badimbe to come forward. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रकाश पाठक सर, संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीचे मेंबर श्री डॉक्टर राजेंद्र हिरेमठ सर, संस्थेचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील, उपस्थित प्राचार्य, शिक्षक वृंद आणि ऑनलाईन जॉईन करणारे विद्यार्थी, पालक आणि सुहृद, आजच्या प्रमुख पाहुण्यांची अतिशय थोडक्यामध्ये ओळख मी तुम्हाला करून देतो आहे. व्यवसायाने प्राध्यापक
आणि सीए असलेले आजचे वक्ते श्रीयुत प्रकाश पाठक हे कायद्याचे सुद्धा अभ्यासक आहेत आणि ते सुद्धा सुवर्ण पदकाच्या विजेतेपदासह. प्रथम पासूनच सामाजिक कार्याकडे ओढा असलेले पाठक सर विवेकानंद केंद्र, विद्यार्थी परिषद, संस्कार भारती इत्यादी संस्थांमधून विविध जबाबदारी आणि कार्य कुशलतेनं पार पाडत आहेत. रोटरी इंटरनॅशनल तर्फे ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर येथील 60 व्याख्यानं तसंच शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर 3500हून जास्त अभ्यासपूर्ण व्याख्यानं श्रीयुत पाठक सरांनी दिलेली आहेत. स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्यांची दैवत आहे. विश्वविजयाचा आत्मविश्वास या स्वामी विवेकानंदांवर लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कारही मिळालेला आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर निर्माण झालेल्या चित्रपटासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. अभ्यासपूर्ण लेख मांडणी, शैक्षणिक पुस्तक, शासकीय खाजगी विद्यापीठ मान्यता समितीचे सदस्य, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि भोसला मिलिटरी स्कूलचे कार्याध्यक्ष अशी विविध पद श्रीयुत प्रकाश पाठक यांनी भूषवलेली आहेत आणि अत्यंत कार्यक्षमतेनं विविध जबाबदाऱ्याही पार पाडलेल्या आहेत. डॉक्टर औरंगाबाद पुरस्कार, शिवप्रतिष्ठान नाशिक शैक्षणिक पुरस्कार, मराठा चेंबर्सचा अर्थलेखनाचा पुरस्कार आणि तोही सातत्यानं सलग 3 वर्ष अशा बहुअंगी विविध क्षेत्रीय मध्ये काम केलेल्या आणि पुरस्काराने सन्मानित केलेले असे आजचे आपले वक्ते आहेत श्रीयुत प्रकाश पाठक सर. प्रकाश पाठक सर संस्थेच्या सर्व विभागांकडून तुमचं मनःपूर्वक शिक्षणाच्या अत्यंत मूलभूत संकल्पना भारतीय परंपरेला अनुसरून ज्यांनी या प्रांगणामध्ये उभ्या केल्या आणि शिक्षणाच्या मूलभूत दृष्टिकोनाचा असलेला मंत्र जे तुमच्या आमच्याशी सातत्यानं कृतीपूर्ण पद्धतीने बोलतात, अशाच्या कार्यक्रमाचे व्यासपीठावर आसनस्थ असलेले आणि ज्यांना मी फक्त ऐकून होतो, पण डॉक्टर हिरेमठांमुळे कालपासून मी त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकलो, ते सागरजी ढोले पाटील माझे अतिशय जवळचे कौटुंबिक स्नेही बंधुवत असा शब्दप्रयोग ज्यांना स्वाभाविकरित्या मी करतो आणि ज्यांच्यामुळे मला या कार्यक्रमाला इथे येता आले ते डॉक्टर राजेंद्र हिरेमठ. तसा मी पूर्वीपासून ज्यांना ओळखतो असे डॉक्टर वाळिंबे, या प्रांगणातल्या विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले प्राचार्य, प्राध्यापक आणि आभासी पद्धतीने या सगळ्या भाषणाचा आस्वाद घेत असलेले सारे माझे आस्वादक बंधू आणि भगिनी, मी अत्यंत मनापासून प्रसन्न चित्तानं आपल्या समोर उभा आहे. मी शब्दप्रयोग 2 केलेत की कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथल्या परिसराचा बोलणाऱ्याला एक स्पर्श होतो आणि तो स्पर्श त्या बोलण्याचा इतरांना होण्याच्या अगोदर होतो. इथे आल्यानंतर
वातावरणाचा जो एक प्रभाव माझ्या मनावर झाला त्यामुळे मी प्रसन्न आहे. असं शैक्षणिक संकुल, असं शैक्षणिक वातावरण, ज्या वातावरणामध्ये शिक्षणाच्या पावित्र्य नावाच्या विषयाच्या पलीकडची कोणतीही कल्पना मनात प्रवेशित करू शकत नाही, असं हे वातावरण आहे. खूप वेळा बोलताना असं गृहीत धरलं जातं की स्तुती असेल, कौतुक असेल, गौरव असेल, ही करण्याची एक पद्धत आहे. आणि म्हणून मी माझा शब्द असा वापरला की मी अतिशय मनापासून हे सांगतोय, शिक्षण क्षेत्रात थोडा बहुत जो काही वावरलो आहे, त्यामुळे ज्या शिक्षण संस्थांमध्ये मी गेलो, खूप काही घेण्यासारखं, खूप काही शिकण्यासारखं, इथून ते घ्यावं आणि आपल्याकडे ते न्यावं, तिथे ते पेरावं आणि तिथे त्याचा वटवृक्ष करावा, अशा संकल्पना मी ऐकल्या, प्रत्यक्षात कमी पाहिलेल्या आहेत, पण ऐकूनच मी भारावलेलो आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम इथे येण्याचा माझा आनंद पुनश्च एकदा व्यक्त करतो. डॉक्टर हिरेमठ आणि डॉक्टर सागरजींनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं गुरुपौर्णिमा ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर आणि माझ्या समोर कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवलेली आहे. मी नेहमी असं समजतो की इथे बसलेला समूह हा काही लाखांचा आहे. शिक्षक हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये तो परिसस्पर्श करून अनेकांच्या जीवनाला सुवर्ण क्रांती प्रदान करू शकतो. आणि ती सुवर्ण क्रांती शिक्षकानं कोणाला प्रदान केली आहे हे खूप वेळा त्या शिक्षकाच्याही ध्यानीमनी नसतं, ते कालांतराने त्या विद्यार्थ्याच्या रूपानं प्रगट होत असत. अशा अर्थानं मी हे विधान केलं की आता इथे समोर बसलेले आणि आभासी पद्धतीने श्रवण करणाऱ्यांची संख्या ही संख्यात्मक पद्धतीने पाहण्याच्या ऐवजी गुणात्मक पद्धतीने पाहिली पाहिजे. क्वालिटेटिव्ह अप्रोच टू द एज्युकेशन असं ज्याचं वर्णन सर्वसाधारणपणे केलं जातं, ही जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ही संख्येमुळे मला अनेकांपर्यंत जाण्याचा जो योग आहे हा या पेशा पलीकडच्या दुसऱ्या कोणत्याही पेशाला उपलब्ध नाही. आणि गुरुपूजनाच्या संकल्पनेच्या आधारावर शिक्षक नावाच्या वृत्तीचं वर्तमानकालीन चिंतन करावं असं माझ्या मनात या भाषणाच्या निमित्तानं आलं. आणि तो विचार तुमच्या पुढं मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न करणार आहे. या मंडळींनी ते प्रत्यक्ष उभं केलंय, तुम्ही त्यांना सहाय्यभूत आहात. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये आपल्या मनात विचार करून माझं हे शिक्षकाचं विश्व मला भावी काळामध्ये कसं उभं करता येईल अशी संकल्पना घेऊन आपण जर ते श्रवण केलं तर माझी अशी खात्री आहे की ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या शब्दाप्रमाणे जेव्हा त्या श्रवणाचं तुम्ही रवंथ कराल, मननापेक्षा मी हा शब्दप्रयोग वापरला कारण तो ज्ञानेश्वरांचा आहे, चिंतनाच्या पलीकडचंही रवंथ असतं. रवंथ या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे ज्ञानोपासकांच्या शब्दात. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट स्वतःपुरती डोक्यात आणत आणत नंतर कृतीच्या रूपानं तिचा जो पाचक रस आहे रवंथानं निर्माण होणारा, तो समाजाप्रती प्रदान करणं, असं या निमित्तानं जर आपण शिक्षण या विषयाच्या भोवती करू शकलो तर मला असं वाटतं की आपण आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सरस्वतीच्या पूजनाचा आपल्या मनातला आनंद आपण घेऊ शकतो. वर्तमान काळातली परिस्थिती, वर्तमान काळामध्ये असलेले दोष, वर्तमान काळात पसरलेला अंधकार, असलेल्या अडचणी, बाह्य जीवनानं त्रस्त झालेलं सगळं जीवन, तुम्हाला आम्हाला अनेक प्रसंगाने आणि अनेक घटनांनी
सत्प्रवृत्त माणसाला तर खूपच कठीण वाटावं, जीवन सुद्धा नकोसं वाटावं अशा बाह्य असलेल्या कोणत्याही नकारात्मक गोष्टी संबंधात विवेचन करावं असं मला वाटत नाही. त्या दुर्दैवानं किंवा असलेल्या परिस्थितीमुळं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर तुमची आमची इच्छा नसताना सुद्धा येतच राहतात, कानावरही पडतात, डोळ्यासमोरही दिसतात. ऐकायचं नाही असं ठरवलं तरी सुद्धा व्यावहारिक जीवनात ते आपल्याला ऐकावे लागतात. पण ज्याला काही निर्माण करायचं असतं, ज्याला एक आदर्श रूपानं वस्तुपाठ नावाची गोष्ट समोर ठेवायची असते, त्याचं जीवन हे शिक्षकी वृत्तीने फुललेलं असावं लागतं. म्हणून मी माझ्या कॉमर्सच्या परिभाषेमध्ये शिक्षकाला व्यवसाय हा शब्दप्रयोग वापरत नाही. आम्ही इन्कम टॅक्स मध्ये शिकवताना शिकवतो की इन्कम इज फ्रॉम बिझनेस, इन्कम इज फ्रॉम प्रोफेशन, इन्कम इज फ्रॉम व्होकेशन. पण शिक्षक हा व्यवसाय नाही. फॉर जनरेटिंग सम फायनान्स, अर्निंग समथिंग बाय वे ऑफ मनी, एस्टॅब्लिशिंग ourselves by acquiring the higher post or the prestigious award, ही शिक्षणाची असलेली केंद्रबिंदू स्थानं नाहीत. ती बाह्य जीवनात वाटतात हे खरं आहे, पण बाह्य जीवनातलं ते वाटणं सुद्धा मृगजळासारखं असतं हे कालांतरानं त्या व्यक्तीच्याच लक्षात येतं. इतरांच्या लक्षात तर येतं, पण त्या व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येतं. आणि म्हणून मी शिक्षण नावाच्या विषयाला वृत्ती असं म्हणतो. अप्रोच, ऍटिट्यूड, हा जो माझ्या जीवनाचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन विकसित करून त्या दृष्टिकोनाची पेरणी करणं हा शिक्षकी वृत्तीचा भाग असल्या कारणामुळं तो अप्रोच ठेवून मी माझ्या विद्यार्थ्यांकडे बघत बघत माझ्या विद्यार्थ्यांना घडवण्याची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या मनात आहेच, ती जाणवतेच. आणि म्हणून ती वृत्ती जोपासताना मी माझ्या मनाला कोणत्या पद्धतीने स्वतःला घडवलं पाहिजे. घडवण्याची प्रक्रिया ही प्रथम माझ्यात सुरू झाली पाहिजे, तेव्हा ती दुसऱ्यात संक्रमित करता येते. जर ती माझ्या मनातच पल्लवित झाली नाही तर मला ती प्रवाहित करता येणं शक्य नाही. नदीचा प्रवाह सागराकडे जात असताना प्रवाह नावाच्या मूलभूत मुद्द्यांना ज्यावेळी तो आपल्याला आकर्षण करतो, ऋषिकेशच्या त्या लक्ष्मण झुल्यावर असताना हरिद्वाराकडून गंगोत्रीतून निघालेली गंगा खाली त्या लक्ष्मण झुलातून पाहत असताना ती गंगा आपल्याला अशा प्रकारचं दर्शन देते आणि तिचं विशाल रूप पाहिल्यावर असं वाटतं की काय हा प्रवाह आहे. आता हा जो गंगोत्री पासून सुरू झालेला विशाल रूप दर्शवणारा प्रवाह आहे, हा शिक्षकी जीवनाचा मला वाटणारा प्रवास आहे. प्रवाह हे दर्शन आहे आणि निर्मिती ही गंगोत्री आहे. या दर्शनाचा समाजाला जितका उत्कट, जितका उत्तम, जितका असीम, जितका अनुकरणीय, जितका अतुलनीय असा आपल्याला प्रत्यय देता येईल आपल्या वृत्तीतून, त्या वृत्तीतून प्रत्यय देण्याचा संकल्प असलेल्या व्यक्तीला मी शिक्षक असं मानतो. डॉक्टर माशेलकरांची या विषयावरची काही भाषणं आपणही ऐकली असतील की शिक्षक नावाच्या विषयातली जी वृत्ती आहे त्या वृत्तीचे काही बिंदू ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ही कल्पना आपली परंपरेने हजारो वर्षांपासून आहे. काळाच्या ओघात काही गोष्टी बदलतात आणि काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी बदलूच शकत नाही. बदलणाऱ्या गोष्टी या बाह्य असतात आणि अंतरंगातल्या गोष्टी या जन्मोनजन्मे कितीही वर्ष उलटलं तरी कायम असतात. तुमच्या आमच्या वेशभूषा बदलल्या, तुमच्या आमच्या केशभूषा बदलल्या, तुमचं आमचं राहणीचं तंत्र बदललं, तुमच्या आमच्या जीवनाचा स्तर बदलला, पण तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये पावित्र्याचे असलेलं जे मूळ बीज आहे ते बदलवण्याचा प्रयत्न करण्याचा जे प्रयत्न करतात
त्यांनाही या पावित्र्याचा स्पर्श झाल्यानंतर आपण करतोय ते चुकीचं आहे असं वाटतं, हे पावित्र्य बदलत नाही. आणि हा शब्दप्रयोग आध्यात्मिक आहे. खूप वेळा हा शब्दप्रयोग धार्मिक मानला जातो. फरक आहे धार्मिक आणि आध्यात्मिक या दोन शब्दात. डॉक्टर कलामांना जर आपण वाचलं तर त्यांना या दोन्ही शब्दासंबंधीचं ते आग्रहपूर्वक असं म्हणत असतात की लेट दिस नेशन बी स्पिरिच्युअलाइज्ड. Instead of talking about religions, let us talk about spirituality. हे डॉक्टर कलामांच्या एका भाषणातलं विधान आहे. पावित्र्य हा शब्दप्रयोग मी ज्यावेळी वापरतो त्यावेळी तो धर्मस्वरूप धार्मिक रूपानं नाही, जिथे स्वच्छ आहे, जिथे शुद्ध आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे, जे बघितल्यानंतर असं आपल्याला मिळावं असं वाटतं, इतरांना द्यावं असं वाटतं, इतरांना घ्यावं असं वाटतं आणि त्याच्या पुढे न कळत डोकं टेकलं जातं. न कळत, सांगून नाही. सांगून जो केला जातो तो उपचार असतो आणि न कळत केला जातो तो आधारबिंदू असतो. असे आधारबिंदू निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या शिक्षकाच्या वृत्तीत असतं, त्याचा पहिला बिंदू असा आहे की शिक्षण नावाच्या व्यवस्थेमध्ये व्यक्तीने स्वतःला कायमस्वरूपी अखंड रीतीने गुंतवलं पाहिजे. हल्लीच्या युजीसीच्या परिभाषेत मी गमतीशीर असं म्हणतो की तो शब्दप्रयोग इंग्रजीत कसा काढला मला माहित नाही, की मिनिमम वर्कलोड हे काय इतक्या तासांचा असावं. मी गमती त्याला असं म्हणतो की शिक्षणाला जे लोड शब्द वापरतात एक तर लोडला बसून तरी बोलतात किंवा त्यांना लोड या शब्दाचा जो काही ताण असतो, फारच लोड आहे बाबा अशा अर्थाने. आनंददायी शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षकाला 24 तास शिक्षक राहायचं. हे फारच कठीण आहे. माझं प्रांजळ मत असं आहे की आपल्यापैकी अनेक जण 24 तास शिक्षक होऊ शकतात. आणि 24 तास हा शब्दप्रयोग असं मानण्याचं कारण नाही की मी तो आकारण वापरला. झोपेत सुद्धा जो काही शिक्षणाचा असलेला कालखंड आहे तो सोडून सुद्धा त्याचं उत्तर हो असं आहे. आणि याच्या उत्तराचा प्रारंभिक बिंदू मी मगाशी वेगळ्या शब्दाने मांडला. जेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी असतं, ज्याला निर्मिती करावयाची असते त्याच्या डोक्यात प्रतिमा असते. शिल्पकार मूर्ती करतो, ती मूर्ती त्याच्या डोक्यात असते, त्याशिवाय ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही. असं मूर्तीचं घडवणं नावाची संकल्पना रवंथ रूपानं ज्यांच्या डोक्यात आहे ती 24 तास असतीच पाहिजे, असू शकते. आणि म्हणून 24 तास हा शब्दप्रयोग असा नाही याचा शक्य नाही. मी नेहमी असं म्हणतो की शिक्षक हा फक्त वर्गावर विषय शिकवण्यापुरता असलेला शिक्षक नाही. त्याचे काय तो विषय असेल त्याचे ते 2, 4, 5 तास असतील, हा त्याच्या वाट्याला आलेला एक छोटासा भाग आहे. मी छोटासा म्हणतोय. शिक्षकाच्या वृत्तीतला पहिला भाग असा असला पाहिजे की जो माझ्या समोर बसलेला आहे ना त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा केंद्रबिंदू माझ्या मनामध्ये मी नक्की केलेला आहे. असं करता येतं बदल? नक्की करता येतं. आता तुमच्या पुढे येण्यापूर्वी मी एक छोटस डॉक्टर कलामांचं पुस्तक वाचत होतो. डॉक्टर हिरेमठांनीच दिलं ते वाचायला. आणि त्या पुस्तकात अदम्य जिद्द त्या पुस्तकाचं नाव आहे. इतकं सुंदर विधान आहे त्या पुस्तकात. आत्ताच सकाळी वाचलं. माझ्या ताब्यात 6 ते 7 वर्ष मुले द्या, त्यानंतर ती मुले देवाकडे सोपवा किंवा सैतानाकडे सोपवा. मी त्यांच्या मनात केलेल्या पेरणीच्या व्यतिरिक्त देव किंवा सैतानही त्यांना बदलू शकणार नाही. आत्मविश्वास आहे. आणि हे डॉक्टर कलामांचं वाक्य आहे जे वैज्ञानिक आहे. त्यांचा आता त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाही. ते स्वतः असं म्हणतात की शिक्षक हा त्या मुलाच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा बिंदू असतो. मगाशी डॉक्टर सागरजी मी आता बसलेलो असताना सांगत होते की एखादा सामान्य मुलगा आहे, इथे शिकायला येऊ शकतो की नाही अशी स्थिती आहे.
आला, त्याचा योग होता, त्याच्या जीवनातल्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू कोणाच्या हातात आहे? तो उत्तम जीवन जगेल, तो कोणता मार्ग अवलंबेल, कोणत्या असलेल्या करिअर नावाच्या विषयाकडे जाईल, यात पुष्कळ घटक असतात. त्याची रुची असते, परिस्थिती असते, बुद्धिमत्ता असते, क्षमता असते, अनेक गोष्टी असतात. याची निवड हा एक भाग, पण निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तमतेचा ध्यास घेणं हे कोणत्या विषयाचं? मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक असलो तर पेरू शकतो, मी अकाउंटन्सीचा असलो तरी पेरू शकतो, मी मराठीचा असलो तरी पेरू शकतो, आणखी पुढचं म्हणजे मी विषय शिकवणारा नसलो तरी पेरू शकतो. हे पेरणं नावाचा जो विषय ना, असं विद्यार्थ्याकडे बघता आलं पाहिजे, किंवा बघितलं पाहिजे, असा माझा प्रेमाचा आग्रह आहे. माझ्या समोर बसलेले सारे विद्यार्थी यांना एका उन्नत अवस्थेमध्ये मला न्यायचं, आणि मग त्याची सुरुवात मी त्यांना काही करणार आहे अशी नसते. त्या परिवर्तनाचा प्रारंभ बिंदू शिक्षक असतो. शिक्षक हा अध्ययनशील असल्याशिवाय विद्यार्थी हा ज्ञानोपासक होत नाही. शिक्षक हा समर्पणशील असल्याशिवाय विद्यार्थी हा त्यागी होत नाही. माझे सारे अपमान मी विसरीन, पण तुमच्यासाठी जे करावयाचं ठरवलेलं आहे ते केल्याशिवाय राहणार नाही, असा अत्यंत टोकाचा आग्रह, निश्चय, निर्धार ज्यांच्या पुतळ्यावरून आपण आता आलो त्या सावित्रीबाईंनी केला नसता तर आता सभागृहामध्ये जो भगिनी वर्ग बसलेला आहे त्यांना ही दालनं खुली झाली असती की नाही सांगता येत नाही. निर्धार, निश्चय, काय शिकलेल्या होत्या, किती शिकलेल्या होत्या, परिस्थिती काय होती आणि निर्माण काय केलं. विवेकानंदांचं मला आवडणारं एक वाक्य आहे की ऑल पॉवर इज विथ यू, ऑल पॉवर इज विदिन यू, इट इज विथ यू, इट इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड यू कॅन डू एव्हरीथिंग. हे त्या विद्यार्थ्याला पटवण्याच्या आधी माझ्या मनात बिंबवलं, मग त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये मी ते स्थान निर्माण करू शकतो. म्हणून शिक्षकांना विषय शिकवताना ज्या वृत्तीचं जतन करून त्या विद्यार्थ्याला पुढे न्यायचं आहे त्याचे दोन परिमाण असतात, एक कथन आणि दुसरं कृती. बोलून विद्यार्थी तयार होत नाही, पाहून विद्यार्थी तयार होतो. बोलून जग निर्माण झाल्याचे इतिहासाचे दाखले कमी आहेत. असं जगायचं असतं, असं पाहिलं की जगावं असं वाटतं, बोलून नाही होत. नीतिशास्त्राची भाषणं देऊन नीती नावाचा विषय माणसाच्या मनामध्ये काही काळ काही चांगला भाव निर्माण करतो, पण तो स्थैर्य निर्माण करत नाही नीतीच. टिळकांचं एक अतिशय मला आवडणारं विधान आहे, नीतीचं स्थैर्य कृतीशिवाय करता येत नाही आणि सोसण्याची वृत्ती असल्याशिवाय कृती प्राधान्यकृत करता येत नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये टिळकांनी ज्यावेळी आगरकरांच्या समवेत एका कार्यक्रमामध्ये ते शिक्षणावर बोलले त्यावेळी त्यांनी हे विधान केलेलं आहे की ही कृती जी आहे, विद्यार्थी आपल्याकडे सातत्याने बघत असतो. जसं लहान मूल घरामध्ये सातत्याने त्याच्या सभोवतालच्या माणसांना बघत असतं, खूप वेळा आपल्याला असं वाटतं की त्याला काही कळत नसतं. मानसशास्त्र असं मानतं की त्याला जितकं कळत असतं तितकं आजूबाजूला वावरणाऱ्यांना कळत नसतं, हे नंतर आपल्याला कळतं. ही वस्तुस्थिती आहे. एखादा विद्यार्थी एखादी गोष्ट बारकाईने पाहतो, ती त्याच्या मनामध्ये केंद्रीभूत होते आणि तो त्या उत्तम स्तराला जातो. ते अभियांत्रिकीचे प्राचार्य आहेत, अभियांत्रिकीचे प्राध्यापक सर विश्वेश्वरय्या यांचं आपण नाव ऐकलं असेल. 8वीच्या वर्गात प्रवेश करण्याकरता ते त्याच्या काकांच्या घरी राहायला गेले. त्यांचं चरित्र हा एक वेगळा सांगण्याचा आनंददायी विषय आहे. मी छोटासा प्रसंग माझ्या मुद्द्यापुरतं सांगतो. जाताना आई असं म्हणाले, आपलं राहणं असं असलं पाहिजे की ज्या राहण्याचा ज्यांच्याकडे राहतो आहे
त्यांना त्रास होता कामा नये. वातावरण पाहून राशील तर पुढे चांगला शिक्षण. आता म्हटलं तर हे फारच अडाणी वाक्य आहे, म्हटलं तर, आणि म्हटलं तर हे अत्यंत तत्वज्ञानपूर्ण वाक्य आहे. सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या जीवनासंबंधीच्या ज्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि सुदैवानं सर विश्वेश्वरय्या यांचा धुळ्याशी एक वेगळा असा संबंध आहे, नाजूक धागा आहे तो. त्यांचं पहिलं पोस्टिंग धुळ्याला झालं. आता आम्ही त्यांचं छोटंसं स्मारक केलंय ते ज्या जागेत बसत होते. आणि धुळ्याच्या पाण्याचा आणि धुळ्याच्या शहर रचनेचा प्रश्न हा विश्वेश्वरय्या यांनी सोडवला होता. त्या कालखंडातली त्यांची काही कागदपत्र या त्यांच्या स्मारकाच्या निमित्तानं जेव्हा बघता आली, तेव्हा त्यांच्या ह्या आईच्या संदर्भातलं विधान स्वतः सर विश्वेश्वरय्या यांनी केलं. असा मुलगा जर तुमच्या पुढे आला तर त्याला मोठं करणार कसं? प्रत्येक व्यक्तीमध्ये मोठं होण्याची ताकद आहे, जसं बीजाचं वृक्ष होण्याची ताकद असते. आता पावसाळ्याचे दिवस आहे, प्रवासात आपण जातो तेव्हा हल्ली तर बरेच रस्ते मोठे करत असल्यामुळे डोंगरकडा कापलेल्या असतात. अनेक ठिकाणी त्या डोंगराच्या ठिकाणी बाहेर एखादं रोप आलेलं असतं. माझी आई मला नेहमी असं म्हणायची की तुला समजतंय का ते झाड तर जमिनीवर लागतं, मग हे असं डोंगर कपारात कसं काय वाढतंय? तर मी त्या वयाच्या अनुषंगाने तिला उत्तर देताना असं म्हणत असे की ते थोडे दिवस टिकेल. ती मला म्हणायची तुला काय कळणार थोडे दिवस टिकेल असं? आपण पुन्हा केव्हा तरी या रस्त्यावरून जर गेलो तर तुला हे मी मोठं झालेलं दाखवेल. तर मी तिला म्हणायचं कसं मोठं मिळते? नाही, त्याला आतमध्ये जे काही थोडं बहुत पाणी मिळते ना त्याच्या साहाय्याने ते मोठं होईल, आणि ते इतकं मोठं होईल की ते खडकाला फोडू शकेल. हे जे आहे ना, खडकाला फोडू शकेल याचा अर्थ परिस्थितीवर मात करू शकेल, मनस्थिती पलगंड करू शकेल, मला जे पाहिजे ते मी निर्माण करू शकेल. ही पेरणी करण्याचं काम हे शिक्षकाचं. हे तो वर्गात करू शकतो. कोणताही कॅमेरा, म्हणजे आताच्या मोबाईल मधले काय मी त्याला मायक्रोस्कोपिक कॅमेरा असं म्हणतो, ते करू शकणार नाही. शिक्षकाची नजर विद्यार्थ्याकडे अशी असली पाहिजे, त्याला टिपता आला पाहिजे मुलगा. जसं सांडलेली शाई तो पेपर असा टिपतो आणि खालची शाई संपते आणि तो आपल्यामध्ये ती पूर्ण ओढून घेतो. याला टिपणं असं म्हणतात. जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला टिपलं. आणि त्यांचा एक प्रसंग आहे की त्याच्या आईला ते असं म्हणाले की तू मुलगा दिला नसतास तुझा तरी मी या मुलाला नेलं असतं. म्हणजे शिक्षकाची वृत्ती ही त्या मुलाला पारखण्यात आहे, हेरण्यात आहे. पारखणं, हेरणं, जपणं, विकसित करणं, खूप मोठा होईल असं त्याच्या मनामध्ये स्वप्न पेरणं, त्या स्वप्नाला त्याला ध्येयापर्यंत नेण्यासाठी स्वप्न आणि ध्येयातलं अंतर शिक्षक म्हणून कमी करण्याचा प्रयत्न करणं. हे तर स्वप्न पाहायला मोठं आणि ते ध्येयात परिवर्तितच झालं नाही. तेव्हा ते ध्येयात परिवर्तित होत आहे असंही पाहणं, आणि ते जेव्हा ध्येयात परिवर्तित होईल तेव्हा आपण त्याच्यापासून आनंदानं दूर होणार. माझ्यामुळे तू झालेला आहेस हे विसरणं, याचं नाव शिक्षक आहे. आणि असे अनेक शिक्षक आहेत. नावांचाच उल्लेख करायचा झाला, स्वतः डॉक्टर कलाम हे अत्यंत साधारण परिस्थितीत, अत्यंत साधारण, एक अतिशय गरीब असलेला, परिस्थितीने खरं म्हणजे बेजार असलेला, विश्वातल्या अजिंक्य पदापर्यंत पोहोचतो. याचं त्यांचं स्वतःचं म्हणणं असं आहे, हे माझं अनालिसिस नाही की हे मला माझ्या शिक्षकांमुळे करतात. त्यांची उदाहरणं द्यायची झाली तर तेच एक व्याख्यान होते. पण तुम्ही जर त्यांना ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मी शिक्षकांमुळे घडलो. अपयश नावाच्या विषयावर मात करता येते. निराशेचं मोहोळ उठणं आणि त्या ताकदीने आपल्या अडचणींवर मात करता येणार नाही अशी आपली मनस्थिती बनवणं, मात करता येणार नाही अशी हे परिस्थिती करत असते.
शिक्षक तुम्हाला त्या असलेल्या गोष्टीतून उभं करण्याचा प्रयत्न करतो, उभं करतो. असं मला डॉक्टर सतीश धवनांनी उभं केलं असं डॉक्टर कलाम लिहितात. मला काही शिक्षणाचा रस नव्हता, काही कळत नव्हतं. आणि माझ्या एका तासाला, शेवटच्या तासाला, बालकृष्णन नावाचे माझे एक शिक्षक विज्ञान नावाचा विषय शिकवत असताना संध्याकाळी आम्ही कंटाळलेल्या अवस्थेत आम्हाला सहजगत्या असं म्हणाले की माझ्याबरोबर समुद्र किनारी याल का? आपण जाणतो की मद्रासच्या जवळच्या रामेश्वरच्या असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या तिथे जवळ असलेलं त्यांचं गाव त्या कालखंडात ते प्राथमिक हायस्कूलच्या वर्गात होते. ते अगदीच प्राथमिक शाळेत होते. या कॅम्पसमध्ये सुद्धा फिजिओथेरपी आहे, या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग आहे, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहे. या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर अशा इथे या शाळेत अत्यंत उत्तम दर्जाचं प्राथमिक शिक्षण दिलं जातं. हे जे प्राथमिक शिक्षणाचा वयोगट असतो ना, आपल्याकडे येणारा मुलगा, आपल्याकडे येणाऱ्या मुलाच्या वयोगटाचं एक मानसशास्त्र असतं. ते मानसशास्त्र त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये तुमच्या तात्विक आणि कृतिशील विवेचनानं त्याला उभं करत करत सांभाळायचं असतं. माझ्या समोर येणारा मुलगा 5 वर्षाचा असेल तर त्याच्या बुद्धिमत्तेनुसार मला वाकावं लागतं. छोटं मूल दुडुदुडू पळते, आई त्याच्या पाठीमागे धावते आणि त्याला घास भरवते. इथे बैस आणि जेवण कर असं त्या वयात ती त्याला सांगत नाही आणि त्याला घास भरवताना जमतही नाही. या वाक्यांना एक वेगळा स्पर्श आहे. जमत नाही याचा अर्थ जे ठरवलंय ते जमण्यासाठी नसतं. असं आहे ते. हा शिक्षक त्या वर्गामध्ये शिकत असताना ते शिकवत होते पक्षी कसा उडतो. आता पक्षी कसा उडतो हे विज्ञानाला अभिप्रेत असलेलं शास्त्र आहे की त्याला पंख आहेत, त्याला एक दृष्टी आहे, त्या पंखाच्या साहाय्याने तो हवेत त्याची उद्धरण शक्ती जी असते हवेची त्याच्या साहाय्याने वर विहार करतो वगैरे वगैरे. त्याची काही चर्चा करण्याचं कारण. आणि त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, कळलं का मी शिकवलं? बालकृष्ण सरांनी सगळ्या जणांना काही कळलं नाही, आम्हाला सुट्टी द्या. सुट्टीवर प्रेम असतं वयानुसार. आणि त्या हल्ली वयानुसार काय आता वय कितीही झालं तरी कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊनची जरूर असते असं काही नाही. ते म्हणले ना ठीक आहे तुम्ही नका शिकू, आपण असं करतो मायवर समुद्रावर येतं का मावशी? मुलं म्हणाले हो. पक्ष्यांचा एक थवा चालला होता, मुलं खेळत होते वाळवंटात. त्यांनी टाळ्या वाजून फक्त मुलांना बरोबर बोलवून सांगितलं वरती जो थवा उडतोय तो पाहतात का? आता पक्ष्यांचा थवा समुद्रावरून संध्याकाळच्या वेळी घरी परत जाताना पक्ष्यांचा असा थवाचा धावा दोनशे पक्षी जात असतात, एका विशिष्ट दिशेने जात असतात. दिशा कोणीतरी ठरवत असते वगैरे. तो तपशिलाचा काही विषय नाही. इथं कसं वाटतंय. आणि तिथे त्यांनी तो वर्ग घेतला. अभिप्रेत होतं काय? वर्किंग मध्ये अभिप्रेत आहे. क्लासरूम मध्ये विषय संपल्यावर त्यांच्या जागी मी शिक्षक असतो, दुसऱ्याचा उदाहरण घेत म्हटलं सर ओके उद्या पाहू. आणि सगळ्यांनाच समजलं पाहिजे असं नाही. गुगल मध्ये पाहून समजेल तुम्हाला, आणि जेवढं समजेल तेवढं समजून घ्या. सगळं समजून देण्यासाठी मी नाही असं काही उत्तर न देता ते त्या शिक्षकांच्या वृत्तीने तिथे घेऊन गेले, त्याला समजावून सांगत होते. आणि सडनली ते एक वाक्य असं म्हणले की माय फ्रेंड्स, माय स्टुडंट्स, यू कॅन फ्लाय लाईक दिस. तेव्हा एका विद्यार्थ्याने पोट उंच केलं आणि असं म्हणाला की मॅन कॅनॉट फ्लाय. बालसुब्रमण्य असं म्हणाले की हू सेज दॅट मॅन कॅनॉट फ्लाय. तर विद्यार्थी असं म्हणाला की ही डझंट हॅव कॅपॅसिटी टू फ्लाय, ही डझंट हॅव विंग्स वगैरे. विज्ञान सांगितलं जे त्या शिक्षकांनी सांगितलं. तर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला एक सांगितलं की इफ देयर इज अ डिझायर इन द माइंड विदाउट विंग्स इट इज पॉसिबल फॉर अ मॅन टू फ्लाय. चंदीगडला मी नेमक्या वर्षात सांगायचं तर 16 वर्षापूर्वीच्या दीक्षांत समारंभाला गेलो होतो. म्हणजे योगायोगानं गेलो होतो. माझा काही संबंध नव्हता. तिथे मी एका रिफ्रेशर कोर्सला गेलो होतो. आणि चंदीगडच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर कलामांचं त्या दिवशी भाषण होतं. कुठून तरी इकडून तिकडून पास मिळाला त्या भाषणाला गेलो. ते रिस्ट्रिक्टेड होतं. आणि डॉक्टर कलामांनी भाषणाला सुरुवात करताना हा प्रसंग सांगितला.
मी आय एम नॉट इन द कॅपॅसिटी ऑफ प्रेसिडेंट हिअर, आय एम इन द कॅपॅसिटी ऑफ अ टीचर. असं डॉक्टर कलाम म्हणायचं ना. गेल्याच आठवड्यामध्ये त्यांचा स्मृतिदिन साजरा झाला. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा तो वाचक दिवस साजरा व्हायचा. ही व्यक्तिमत्व मुलांपुढे आणण्याचं काम कोण करणार? हे नुसतं वाच असं सांगून नाही चालत. एखादा चलत चित्रपट असावा तसं त्यांच्या डोळ्यासमोर अशी व्यक्तिमत्व उभी करता आली पाहिजे. येस यू कॅन फ्लाय, यू मस्ट हॅव डिझायर इन युअर माइंड. डोंट किल युअर डिझायर्स, डोंट फील दॅट यू कॅनॉट डू इट. The Almighty has given you the entire power. You can create anything. डॉक्टर कलाम त्या दिवशी त्या भाषणात त्यांनी गेलेलं असं म्हणाले की मी एरोनॉटिकल इंजिनियर होण्याचा संकल्प यू कॅन फ्लाय या वाक्यावरून घेतला. तो विद्यार्थी डॉक्टर कलाम, मी ठरवलं की असं उडायचं. आणि मग मी ते एरोनॉटिकल इंजिनिअरचा विद्यार्थी झालो, रॅकेट केलं. ते त्याच्या करिअरचा काही बायोडेटा सांगण्याचा विषय. आता ते 7वी 8वीत आहेत आणि ते एरोनॉटिकल इंजिनियर विद्यार्थी होण्याचं ठरवतात. प्रसंग आहे का समुद्र किनाऱ्याच्या पक्ष्यांच्या थव्याला पाणी. शिक्षक हा या अर्थाने मी मगाशी वाक्य बोललो 24 तास ही जी वृत्ती आहे, या वृत्तीमध्ये त्याला स्वप्न पाहण्याचं शिकवणं म्हणजे त्याला जज करणं. चोराला पकडून आणतो आणि चोराला शासन करतो असं लहान चंद्रगुप्ताला चाणक्य काट्यातून पाहतो. बँक ऑफ महाराष्ट्राचे पटवर्धन माजी चेअरमन यांनी आर्य असं एक मोठं पुस्तक लिहिलंय. 700-800 पानाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा प्रसंग अधिक सविस्तर आपण वाचू शकतो. आणि त्या काट्यातून पाहताना तो शिक्षा अशी करतो की याला देहदंड द्या. आता याला कळतं का? म्हणजे या वय याचा असं आहे की देहदंड द्या. आता तो खेळतोय. चंद्रगुप्ताचं हे वागणं पाहून चाणक्य असं ठरवतो की ते शिक्षक की राज्य कसं चालवायचं आणि ते उत्तम कसं चालवायचं हे याला मी डेव्हलप करून नक्की चालवून दाखवेल आणि धनानंदाच्या राज्याचा नायनाट करेल. हे पाहिलेलं स्वप्न आहे. ते ध्येयापर्यंत कसं नेलं हा चाणक्याचा इतिहास आपल्याला माहिती. असं आपण करू शकतो. चाणक्याने केलं आपल्याला शक्य नाही. हा एक्सक्लुझिव्हनेस योग्य नाही. म्हणून स्वप्न नावाच्या विषयाचा स्पर्श या मुलांच्या मनाला कळतो. या स्वप्नांचा प्रवास ध्येयापर्यंत कृतीने न्यावा लागतो. अन्यथा मग ओव्हर कॉन्फिडन्स, जमलं नाही म्हणून झालेलं नैराश्य, तुला जमणारच नाही असं त्या झालेली निर्भत्सना, असे पुष्कळ वेगवेगळे घटक येतात. त्याच्याकडे पाहत 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 असा एका विषयाकडे त्याला न्यायचं असतं की ज्या नेण्याच्या विषयाच्या प्रक्रियेतलं योगदान शिक्षकाला करावं लागतं. मला आश्चर्य वाटलं व्यासपीठावरून सांगताना, मला आनंदही वाटतोय आणि मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मगाशी डॉक्टर हिरेमठ मला सांगत होते की इथल्या कॅम्पस मधल्या सगळ्या मुलांची नावं डॉक्टर सागरजींना माहिती. मी एक शिक्षण संस्था चालवतो. मी त्यांच्या वर्गात बसणार का त्याच्या शेवटच्या भागावरचा सुद्धा विद्यार्थी ठरवणार नाही, कारण माझ्या कॅम्पस मधल्या 10 मुलांची तरी मला नावं सांगता येतील की नाही याची माझ्या मनात शंका आहे. त्याला सगळ्या मुलांची नाव माहिती. मी हा मुद्दा घेतला बोलताना तो त्यांच्या अप्रिसिएशन साठी नाही. इट इज द अटॅचमेंट दॅट कन्व्हर्ट्स युअर ड्रीम इन टू युअर एम. मुलाशी तुमचं नातं, शिक्षक हा वर्गामध्ये आई वडिलांची भूमिका करतो. आई वडील घरी गेल्यानंतर गुरुची भूमिका करतो. असं आहे ते. मगाशी आपण सूत्रसंचलन सुरुवात केली, ते पहिलं जे विधान होतं ना, गुरु गोविंदांचा उल्लेख करून जे पहिलं काव्य म्हटलं, त्या 2 ओळीचा अर्थ असा आहे की भगवंत आणि गुरु जर समोर उभा राहिले तर मी गुरुला प्राधान्य देईल, कारण भगवंताकडे नेण्याचा रस्ता गुरु दाखवतो, गुरुकडे जाण्याचा रस्ता भगवंत दाखवलेला माहित नाही. आपल्याला अतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती. आता हे जे वाटणं आहे ना, हे वाटण्याची निर्मिती आपल्याला करता येण्याच्या शक्यता असतात आणि आपण करू शकतो की आपण आपल्या मनामध्ये 100% धारणा ठेवली पाहिजे. आणि हा आपल्याकडच्या गुरुपूजनाचा, व्यासपौर्णिमेचा अर्थ आहे. याच्या जोडीला त्याचं व्यक्तिमत्व जेव्हा आपण तयार करतो ना,
त्या तयार करतानाची काही महत्वाची बिंदू आहेत. विद्यार्थी हा सुखलोलुप नसावा, म्हणजे त्याच्या अगोदर शिक्षक हा सुखलोलुप नसावा. तो त्या शिक्षकाचा कम्फर्ट पाहतो आणि तो त्याचा एफर्ट विसरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक, ज्यांचं नाव नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आडनाव म्हणून धारण केलं, ते आंबवडेकर सर जे होते, त्यांचं आडनाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धारण केलं. त्याला मी मगाशी वापरलेल्या शब्दाचा आता जो बिंदू मी बोलतोय त्याच्याशी त्यांचं व्यक्तिमत्व जोडलेलं आहे. लहानपणी वर्गात असताना त्यांना येणाऱ्या सगळ्या अडचणींची उत्तरं देण्याकरता वर्गाच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी ते गप्पा करत असत. आणि ते काय प्राथमिक शाळेत असतील त्यावेळी, महूला शिकत असतील, घरची परिस्थिती वडिलांची बेताची काय ते दारिद्र्याचीच होती. तेव्हा आपल्या जवळचा असलेला डबा, तो डबा हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बरोबर बसून त्या मधल्या सुटीच्या कालखंडात खात असत. आता म्हटलं तर प्रसंग फार छोटा आहे. आपण डबा कुठेही शेअर करतो. तू शिकू शकतोस, तू शिकला पाहिजेस. तुझी परिस्थिती नावाचा विषय तुला शिक्षणापासून रोखू शकत नाही. कोणी तुला थांबवणार असेल तर मी तुझ्याकडे लक्ष देईन. कोणती अडचण, हा भाव तो घासाबरोबर गेला पाहिजे. आणि आपल्या मनाचा भाव तो विद्यार्थी टिकतो हे 100% लक्षात ठेवा. हे मी माझ्या बाजूनं काही उदाहरणातून नक्की सांगू शकतो. आता असं जे वाटणं आहे ना, हे वाटणं अटॅचमेंटमुळे. मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर माशेलकर बोलत होते, समोर आम्ही 40 एकच लोक होतो, महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये कार्यरत असले. आणि डॉक्टर माशेलकर त्या दीक्षांत सभागृहात बोलत होते. बोलता बोलता वरून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डाव्या हाताकडे पाहिलं तर दीक्षांत सभागृहाच्या ज्या काचा होत्या त्याच्यातून बाहेर आझाद मैदान दिसत. ते म्हणले या रस्त्याने मी पायी येत होतो आणि मी कसं यावं याचीच मला पंचायत असायची. तेव्हा भावे नावाचे एक शिक्षक होते. एके दिवशी मी तासाला नीट हजर राहू शकलो नाही, कारण मला आईने डबाच दिला नव्हता. मी हेरणं उदाहरण हे त्या सिद्धांताकडे बघायचं आणि मला हात मारून मला माझ्या शिक्षकांनी असं सांगितलं, रघुनाथचा चेहरा सुद्धा पडलेला दिसतो, चल आपण त्या झाडाखाली बसलो. ते झाडाखाली बसले आणि कागद आणि भिंग असा प्रयोग ते वर्गात शिकून आले होते, शिकवला गेला होता. भिंग आणि तो कागद सूर्यकिरणाकडे पाहून कागद पेट घेतो. तर ते वयस्सुलभ त्यांनी असं विचारलं, तुला कळलं का ते भिंग कागद? तर ते लहान वयात कसं असतं, मुलं पटकन उत्तर द्यायला तयार असते. ते प्राथमिक शाळेतले जे शिक्षक मी सांगतो असं लहान वयात म्हणतात आणि अजिबात बोलायला तयार होत नाही. लवकर आवरा सांगतात तेव्हा मोठे झाले. वयाचा एक जरा फरक आहे. तुम्हाला तसं होऊ देणार नाही, योग्य वेळ संपले. तर ते स्वाभाविकरित्या सहजगत्या असं म्हणाले की तुला प्रयोग कळला? रघुनाथ म्हणला, त्याला असं त्या वयस्कर असं वाटलं, मी म्हणून दाखवतो की तो कागद ते भिंग ते सूर्यकिरण पेट घेतो वगैरे. त्यांनी तोंडी पाठ. ते म्हणले तुझं तोंडी पाठ झालंय पण तुला समजलं नाही. कारण तोंडी पाठ झालाय पण तुला समजलं नाही. ते म्हणले मी समजणं काय असतं, मी तुम्हाला लिहून दाखवतो, तुम्ही मार्क देणार ना मला? तू लिहूनही दाखवशील, तू बोलून दाखवलं नाही, तू लिहून दाखवशील, तुला मार्कही मिळतील, तरी तुला समजलं नाही असं मी म्हणतो. का? जर तुला समजलं असतं तर तुझा चेहरा निराश नसता. माझ्या विद्यार्थ्याचा चेहरा निराश आहे आणि त्याचं नैराश्य घालवण्याची माझी जबाबदारी ही शिक्षक. हा करिक्युलमचा भाग आहे, माझ्या विषयाशी जोडलेला आहे, माझ्या वयाशी जोडलेला आहे, कशाशी जोडलेला आहे. आणि मग ते असं म्हणतात की कागद ही परिस्थिती असते, भिंगाय तुझं मन आहे, सूर्यकिरण ही शक्ती आहे. परिस्थितीला जाळायचं असतं, मनाच्या सामर्थ्याचं भिंग नावाच्या विषयाच्या मनाच्या सामर्थ्याने जाळायचं असतं असं दृष्टी.
नाशिकच्या प्राचार्य गोसावींनी शिक्षणावरची जी साधारणपणे 60-70 मोठ्या मान्यवरांचे लेख एकत्रित केलेत, तर डॉक्टर माशेलकरांचा हा लेख आपल्याला त्यांच्या उदाहरणासह वाचावा लागेल. आणि त्यांच्याच भाषेत सांगतो, टॅलेंट अँड टेक्नॉलॉजी हे आपण विद्यार्थ्यांना सांगतो, शिकवू शकतो. प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमान नसतो, पण त्याच्या बुद्धिमत्तेनुसार टॅलेंट आणि त्याच्यानुसार टेक्नॉलॉजी तर हल्ली पुढचीच पिढी उलटी शिकवते. मी विद्यार्थी आहे, मला तर खूप वेळा आमचं ते जे काही मोबाईल नावाचा विषय शोधून मी हाताळतच येत, कोणीतरी लहान शब्द त्याला ते जास्त कळत. टेक्नॉलॉजी, माशेलकर असं म्हणाले की त्याला तुम्ही जेव्हा टॅलेंट बनवतात, प्रोसेस आहे ना एज्युकेशनची, त्याला तुम्ही ती टेक्नॉलॉजी शिकवतात. तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, फिजिओथेरपी तंत्र आहे ना, हे तंत्र तुम्ही त्याला जेव्हा शिकवतात, शिकवताना तंत्र आहे. मी फिजिओथेरपीचा विद्यार्थी आहे, पेशंटची फिजिओथेरपी करायची आहे, त्याला डेलिकसी आहे. उत्तम शरीर असताना ते लवचिक असू शकतं, त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करणं सहज शक्य आहे. एखादा अपघात झाल्यानंतर त्याच्या त्या अवयवाला तुम्ही जेव्हा फिजिओथेरपी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या डेलिकसीने ते करावं लागतं. तुम्हाला त्याचं ज्ञान, ते हाड कसं आहे, त्याला मांसल भाग कसा आहे, रक्तप्रवाह आहे की नाही वगैरे, त्याचं जे काही शास्त्र असेल ते तुम्ही फिजिओथेरपीत शिकता. पण त्या पेशंटला त्याच्या वेदना नावाच्या विषयापासून मुक्त करताना कमीत कमी वेदना होतील, हे टेक्नॉलॉजी नाही शिकवत, हे टॅलेंट नाही शिकवत, हे इनोव्हेशन नाही शिकवत, हे पॅशन नाही शिकवत. डॉक्टर माशेलकर त्या लेखात असं लिहितात की टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी बरोबर त्याला टॉलरन्स शिकवावं लागतं. डॉक्टर कसं म्हणतो, काळजी करू, थोडं दुखेल, हे दुखणार आहे, त्याला माहित आहे, थोडं दुखेल हा आधार आहे. आणि मानवी जीवन आधारावर चालतं, असा त्याला आधार देता आला पाहिजे, आश्रय नाही. दोन शब्दात फरक आहे. चालता येत नाही, काठी द्या, हळुवारपणे त्याला जसं वाटलं पाहिजे मी काठी सोडून देईन. शिक्षकाला विद्यार्थ्याची कुबडी होता कामा नये, पण प्रसंगी काठी होता आलं पाहिजे. आणि ती काठी हळुवारपणे घालवायची आहे. मला आता त्याची गरज आहे, त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. स्वप्न टू ध्येय, अध्ययनाची प्रक्रिया, उभं राहण्याची संकल्पना, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संकल्प, या परिस्थितीवर मात करून मी नक्की काहीतरी करून दाखवेल असं त्याच्या मनामध्ये पेरलेला बिंदू, या सगळ्या प्रक्रियेत प्रसंगी काठी होता येईल व्हावं. पण जसं फिजिओथेरपीत केव्हा जरी तुम्ही चालू शकाल, चाला, जरा प्रयत्न करा, 2 पावलं टाका. पहिलं पाऊल टाकताना कमरेचं वगैरे जर फार मेजर ऑपरेशन झालेलं असेल तर पाऊल सुद्धा उभा सुद्धा राहता येत नाही व्यक्ती, म्हणजे उभं करा. अतिशय लायडाऊन असलेल्या अवस्थेतल्या पेशंटला नुसतं उभं केलं तर डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद फार विलक्षण असतो. तसं उभं राहणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण ज्याला उभंच नाही राहता येणार असं नक्की असतं, त्याला नुसतं उभं करणं, ज्याला उभं करता येतं त्याला थोडं मंद गतीने चालवणं, हळुवारपणे त्याची मी साथ काढून घेत घेत ते चालणं नावाचा विषय थोडा थोडा गतिमान करणं, आणि मग आपल्या जागेवर बसूनच त्याला पळताना पाहणं, या प्रक्रियेचं नाव शिक्षण आहे. हे आपण करू शकतो असं माझा विश्वास आहे. तुम्ही करतात. मी आल्यानंतर जी थोडी माहिती घेतली, कॅम्पसमध्ये येण्यापूर्वी संस्थेविषयी थोडं जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मगाशी शिकलो, आपण हे जे करणं आहे ना हे फार आवश्यक. आणि हे जी व्यक्ती करू शकते ती 100% मोठी होते. आणि हे करताना त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक आणखी बिंदू देण्याचं काम केलं पाहिजे. ते वर्तमान स्थितीत फार महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला प्रेरणा द्या, विद्यार्थ्याला प्रोत्साहित करा, विद्यार्थ्याचं क्षणभर पाठीवर हात ठेवून कौतुक करा. पण कौतुक या शब्दाचा अर्थ लाड करणे नसतं. या हल्लीच्या काल परिभाषेत बोलायचं झालं तर सिरियल मध्ये 2 गाणे म्हणून भीमसेन जोशी नाही म्हटलं, ही उत्तम म्हटली तरी प्रसिद्धी नावाचा विषय आणि कौतुक नावाचा स्पर्श
कर्तृत्व नावाच्या विषयापासून आणि कर्तव्य नावाच्या भूमिकेपासून माणसाला दूर नेतो. हे शिक्षकाला माहित असलं पाहिजे. त्याला प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या, त्याच्या पाठीवर हात थोपटा. पण ते थोपटताना तो चुकणार असेल, चुकत असेल तर तो एकटा असताना, दोष एकटे असताना सांगावेत, गुण सगळ्यांच्या समोर सांगावेत. सायकोलॉजिकली प्रिन्सिपल आहे. तुला एवढं सुद्धा कळत नाही का? हे 4 जणांच्या समोर सांगितलं तर तो डोक्यात काहीतरी घेतो. बरं ठीक आहे, जरा गेटच्या बाहेर पडते असं घेऊ शकतो तो. वर्तमान काळात तर कोणत्या प्रसंगाने काय म्हणण्यात येईल, कोणाच्या मनात येईल त्याशी न भाष्य केलेलंच बरं आहे. वाचल्यानंतर असं वाटतं त्याला. आणि दोष असे हळुवारपणे पुसता आले पाहिजे. दोषांचं निर्मूलन, गुणांचं संवर्धन, गुण वर्धिष्णू करणं आणि दोष हळुवारपणे घालवणं, या प्रक्रियेचं नाव शिक्षण आहे. आणि ही प्रक्रिया करणारा शिक्षक आहे. मग कौतुक अधिक नाही करायचं. पूर्वीच्या काळी मंडळी कौतुक करतच नव्हती. हे प्रकरण आता फारच वाढलंय. माझा काही विरोध नाही, त्याला चालू द्या. कारण असं आहे, हे विषय असं सांगून त्याचा परिणाम होत नाही. ते प्यायल्यानंतर होतो, पण तो फार वाईट असतो. कौतुक नाही. मला तुम्ही सांगा, अत्यंत निष्ठ्यात असलेल्या एकलव्याचं कौतुक झाल्याची इतिहासात नोंद आहे का? बाकी प्रसंग सोडून द्या. म्हणजे ज्याच्या धनुर्धारित्वेला द्रोणाचार्यांनी नमन करावं आणि तोंडात बाण गेल्यानंतर सुद्धा जिभेला धक्का लागू नये, अनेक बाण मारल्यावर, आणि त्याचा भुंकणा कमी होऊ नये, हे अर्जुन जेव्हा दाखवतो की कोण आहे हा, कोणाचा शिष्य आहे. आणि हा विद्यार्थी हे नुसतं परंपरेतलं एक उदाहरण म्हणून नाही बघायचं. मातीच्या पुतळ्याकडे बघत बघत स्वतःचं शिक्षण घेतो. हे एकलव्याने सांगितलेल्या कथेनंतर तरी विश्वास ठेवला पाहिजे. शिक्षकाची काय प्रतिमा असू शकते. आणि भगवद्गीतेमध्ये म्हणून कृष्णाने असं म्हटलंय, श्रद्धावान लभते ज्ञान. शिक्षकाविषयीची श्रद्धा मुलाच्या मनात निर्माण करण्याकरता मग असं मी वारुला सांगितला. वारुला शब्द वापर, त्याची हळूवारपणे दोन घेऊ. काही मंडळींना फार मोठी पारितोषिक मिळतात, इतकी मोठी पारितोषिक मिळतात तरी काही बोलायला तयार नसतात. शिक्षक याच परिसरामध्ये झालेल्या, हडपसरच्याच परिसरामध्ये झालेल्या गप्रप्रधानांचं एक उदाहरण आहे. त्यांचं फार इंग्रजी उत्तम होतं. ते नंतरच्या कालखंडात इथल्याच रुग्णालयात येऊन थांबले होते. आपण सगळ्यांना माझ्यापेक्षा अधिक ते माहिती आहे. इथे रुग्णालयात असताना मी त्यांना भेटायला आलो. त्यांचा माझा जुना परिचय. आणि त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या तुझ्या एका प्रसंगाची आठवण सांगितली. ते म्हणजे मी इंग्रजी BA केलं, मी इंग्रजी MA केलं, इंग्रजी स्पेशल म्हणून MA केलं, मी शेक्सपियर घेतला वगैरे वगैरे. पण मला इंग्रजी शिकवणारे शिक्षक म्हणायचे की तुला इंग्रजी येत नाही. मी कौतुक या शब्दावर बोलतो. ते मी एकदा त्यांना विचारलं की आता मी 12वी काय 11वी, त्यावेळी 11वी असेल, 11वी BA MA that too with Shakespeare's tragedy, आणि तुम्ही मला सांगता इंग्रजी येत नाही, तुला ट्रॅजेडी समजतच नाही. तुम्हाला कधी समजेल ना शेक्सपियरची ट्रॅजेडी घेऊन मी गोल्ड मेडलिस्ट आहे ते आताच्या भाषेत. म्हणजे ठीक आहे, मला ते काय उत्तर द्यायचे, स्वतः प्रधानांनी सांगितलं. ते म्हणायचे ठीक आहे, तुला काही कळलंय असं मला वाटत नाही. मग कधी कळेल आता? आणि मग तुम्ही कधी म्हणाल कळणार आहे? कळणार आहे मला. आता कळलेलं नाही एवढं सांगतो. शिक्षकांविषयीच्या मनामध्ये अतिशय शिक्षकाविषयी धाक असावा लागतो, शिक्षकाविषयी दरारा असावा लागतो. पण शिक्षकाविषयी दहशत असून चालत फरक आहे दोषात. दरारा म्हणजे पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे नाही. मला असे शिक्षक माहिती आहेत की अतिशय गुंड विद्यार्थी आहेत. नाही, हे अपवाद आहे, फक्त गडबड नाही करायची. असे शिक्षक मला माहिती आहेत की असे विद्यार्थी माहिती, असे विद्यार्थी माहिती आहेत की वर्गात जाताना खिच्यात कॉपी आहे आणि सुपरवायझर म्हणून लिहिणार आहेत का नापास झालो तो पास होणार आहे त्या कागदानं. तो काय म्हणतो मी नापास झालो. याला नैतिक उंचीचं कृतिशीलता म्हणतो. तशी यांच्या जीवनात हे बोलायलाच तयार नाही. आणि दुर्दैवानं हे
असताना आमदार झाले, शिक्षक आमदार होते ते, आणि नंतर यांच्या त्या गुरुजींना अर्धांग वाहिलं, अंगावरची माशी उडवता येईना असा आपला अर्धांग वाहिला. हे भेटायला गेले, त्यांचं 75चं वय उलटलेलं, अंतिम जीवनाचा श्वासाकडे वाटचाल. भेटायला गेले, यांना भेटायला कसं जावं असं वाटत होतं. कसं पाहायचं आता माझ्या गुरुंना, असं पाहायचं मी 24 तास शब्दावरी मी माझे पद्धत बोलले की मी तो शब्दप्रयोग तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणाने सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी बसलो, स्वतः मला प्रधान सरांनी त्यांच्या मुखातून सांगितलं, मी बसलो, मला बसलोय ना 2-4-5 मिनिटं बसलो आणि बोलणार तरी काय, पण ते बोलू शकत नव्हते. मला त्यांच्याकडे पाहावे ना, अंगावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, पायाला नमस्कार केला, उठलो आणि निघालो. दरवाजापर्यंत गेलो आणि मला वाटलं एकदा जरा बघावं, म्हणून मी बघितलं. तर मला त्यांच्या डोळ्यात थोडी हालचाल जाणवली, किंचित पापड्या हलतायत असं वाटलं. असं मला का वाटलं माहित नाही, त्यांचे शब्दप्रयोग सांगतो, पण मला बोलवतात असं वाटलं म्हणून मी गेलो. गेल्यावर त्यांना शब्द सुचत नव्हते, बोलता येत नव्हतं, शब्दांचे अर्थ कळत नव्हते, म्हणून मला त्यांनी फक्त खुणेने मानेने असं डोळ्याने सांगितलं, जरा खाली वाक, म्हणजे माझं मी काय बोलतोय तो तुला ऐकू येतो. हे मी करत असताना त्यांची स्थिती पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रुधारा होत्या. प्रधान सर त्या पाहून ते माझे पटवर्धन सर मला असं म्हणाले की आज तुला ट्रॅजेडी झाली. शिकवत होते का, कौतुकाची घाई नाही करायची. ज्याचं कर्तृत्व फुलवायचं असतं ना, त्याच्या कर्तृत्वाला फुंकर मारायची असते. आणि फुंकर मारणं या शब्दाचा वैद्यकीय अर्थ असा आहे की मी फुंकर फक्त क्षणिक मारू शकतो, जितका श्वास घेऊ शकतो तितकीच फुंकर असते. तेवढी फुंकर मारायची, अग्नी आपोआप प्रज्वलित होतो, त्यात तो प्रज्वलित करायचा आणि त्याला होऊ द्यायचं. हे माझ्या विद्यार्थ्यांबद्दल मला करता आलं. हे करण्याचे प्रयोग ज्यांनी केले ते जगात मान्यवर झाले. ग्रॅव्हिटीचा सिद्धांत लावणारा न्यूटन, त्याची आई त्याला दूध तापवत असताना तू दुधाकडे नजर ठेव असं सांगायची, तुझी दुधाकडे नजर आहे की नाही याकडे माझी नजर असेल असं सांगायची. एक टक दुधाकडे बघायचं. आईन्स्टाईनने याच्यावर लिहिलेलं आहे. 1904 साली आईन्स्टाईनने न्यूटनच्या संदर्भात हा प्रसंग लिहून सांगितलेला आहे. आणि हे वर्ष असलेले सांगतो की आपल्या मृत्यूच्या काही वर्ष अगोदर जेव्हा सगळं ऍक्वायर केलेलं आहे, असा ऍक्वायर केलेल्या विषयाचं जे धोरण आहे ते न्यूटन शिकला कुठे. तो लहानपणी प्रश्न विचारतो की दूध तापायला किती वेळ लागेल. तर त्याची आई फार हुशार होती, अशिक्षित होती. तुकारामांच्या भाषेत अशिक्षित माणसे सुशिक्षित माणसांपेक्षा जास्त चांगली असतात. तुकाराम म्हणतात ना, आपल्या सगळ्यांना टोमणाच आहे. माणूस सुशिक्षित झाला. शेवाळकरांचं एक वाक्य, माणसाला साक्षर केलं तर माणसाचा राक्षस होण्याची भीती असते. त्यांनी उलटा शब्द आणि ही वाक्य म्हणजे ही भाषणातली वाक्य आहे, उपलब्ध आहेत पुस्तकांमध्ये, कॅसेटमध्ये उपलब्ध आहे. आलोकरांची कॅसेट आहे, शिक्षकी पेशावरची प्राचार्य शेवाळकरांची, पुण्यातच झालेल्या व्याख्यानात. त्याचा मी संदर्भ सुसंस्कृत करायचा. मी न्यूटनवर सांगत होतो, तर आई त्याला सांगायची तर त्यावेळी चूल होते ना, त्या चुलीत लागलं तर बाजूला करून घ्यायची. का? दूध तापायला जरा उशीर लागला पाहिजे. उशीर लागला की याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की शिक्षा दूध मिळणार नाही वगैरे वगैरे काय जास्त. न्यूटनने असं म्हटलं की फळाकडे पाहण्याची बुद्धी लहानपणच्या असलेल्या आणि माझ्या शिक्षकांनी माझ्या आईला सांगितलेल्या त्या दुधाच्या वृत्तीमुळे झाली. म्हणून मला गुरुत्वाकर्षण नावाचा विषय कळला. मी सायन्सची टेक्नॉलॉजी मगाशी सांगितलेल्या टॅलेंट अँड टेक्नॉलॉजी हे सफरिंग नंतर येतं. आणि हे ज्याचं येतं ना त्याच्या वाट्यात कौतुक नसतं. मी मोठा आहे असं तो सांगत नाही. मी आता हे वाक्य बोलल्यामुळे मला पटकन आईन्स्टाईनच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो.
की आईन्स्टाईन स्वतः हार्वर्ड विद्यापीठामध्ये 2 नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर शिकवतो. डॉक्टर कलाम ज्या दिवशी भाषणाला गेले आणि त्या दिवशी आसामला गुवाहाटीला त्यांचं MBAच्या विद्यार्थ्यापुढे भाषण झालं आणि भाषण करताना ते कोलॅप्स झाले. विद्यार्थ्यांशी संबंध होता, विद्यार्थ्यांकडे मला जायचंय म्हणून ते म्हणत होते आणि त्या पद्धतीने ते गेले. आईन्स्टाईन 2 नोबेल पारितोषिक मिळाल्यावर प्राध्यापक आहे. कलाम असेच प्राध्यापक होते. वय काय होते तर काही समजण्याचं कारण नाही. 2 नोबेल पारितोषिक याच्या वय काय असतं. आणि भौतिक शास्त्राचा माझ्यासारखा आता वयाच्या अनुषंगाने म्हणत आता नुकताच जॉईन झाला 25-30 वर्षाचा एक प्राध्यापक होता. आणि आईन्स्टाईन बस स्टॉपवर येऊन उभे होते आणि तोही योगानं तो प्राध्यापक बस स्टॉपवर आला. बस यायला उशीर होता. आता मी वाचत असताना मला पहिल्यांदा आश्चर्य असं वाटलं की 2 नोबेल पारितोषिक मिळवणारा प्राध्यापक, काय शब्द, सायंटिस्ट, आईन्स्टाईन बद्दल काय बोलायला पाहिजे. बसनं जात होत असं माझ्या मनात शंका. आणि गाडी बिडी अमुक काय असं काही नव्हतं का तेव्हा. जे केव्हा उपलब्ध बसनं जात होत. हाईट म्हणजे भौतिक शास्त्राचाच एक विद्यार्थी जो येऊन पोहोचला. आता बसला उशीर होता म्हणून त्यांनी प्रश्न विचारला त्याला, माय फ्रेंड व्हॉट आर यू डुइंग. आता प्रश्न साधा आहे की तुम्हाला विचारलं बघा नेहमीचा मग अमुक. यानं त्या कौतुकाच्या परिभाषेत वाढला असल्यामुळे दोन्ही कॉलरची आपली पटना अशी करत म्हणजे डोंट यू नो मी. आता हे उत्तर आहे हे कशातून वाटत. हे बा माणसाचा अहंकार, माणसाचा अहंगड, माणूस स्वतःला जमिनीपेक्षा वर उचलून मोजायला लागतो. हे आपोआप घडत नाही, त्यालाही कळत नाही. ज्ञानेश्वरांची एक मला आवडणारी अप्रतिम ओवी आहे. अहंकार हा न लगे अज्ञानीयशी पाठी, झोंबी ज्ञानीयशी कंठी. अहंकार हा ज्ञानी माणसाला लवकर होतो, अज्ञानी माणसाला अहंकार होण्याची शक्यता कमी. आपण ज्ञान या सत्रात वावरतो त्यामुळे आपण तुझ्यापेक्षा जास्त कळत, तुझ्यापेक्षा जास्त कळत हे वाक्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असता कामा नये. हे असणं बरोबर नाही. ते काळे नावाचे BMCCला प्राध्यापक होते तेव्हा मी खेड्यातून येऊन काही कॉमर्सचे लेक्चर इथे अटेंड करायचे. एके दिवशी ते हे मी तुम्हाला सांगतो याला तर कमीत कमी 50 वर्ष झाले. त्या 50 वर्षापूर्वी त्या काळे सरांचं एक वाक्य ऐकलं होतं. ते असं म्हणाले, देयर इज नो डिफरन्स बिटवीन द स्टुडंट अँड प्रोफेसर. द डिफरन्स इज ओनली दॅट बिकॉज आय took the birth earlier, I am the teacher, and that was not in my hand nor in your hand. So this is only difference. एक डिफरन्स नावाचा विषय तर मी अमुक वर्षाचा आहे तर काय त्याचं कर्तृत्व काही नाही. ते कर्तृत्व तुला एस्टॅब्लिश करायचं असलं तर हे तर आपला कौतुकाचा सण म्हणतो डोंट यू नो मी. तरी आईन्स्टाईन काय घ्या शांत. मग तो म्हणाला की आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स अँड दॅट टू इन द ग्रेटेस्ट वर्ल्ड फेमस युनिव्हर्सिटी हार्वर्ड. आता त्याला राहवलं नाही, बस यायचीच होती. मग त्याने आईन्स्टाईनला प्रतिप्रश्न विचारला. आपला काय परिचय, माझा तर घेतला. आईन्स्टाईनने दिलं उत्तर त्याच्या शिष्याने लिहून ठेवलं आहे. फार महत्वाचं आहे. आईन्स्टाईनने लिहून ठेवलेलं नाही, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तर माझ्या जीवनात असा प्रसंग घडला असं सांगण्याचा मोह आईन्स्टाईनला झालेला नाही. आईन्स्टाईनच्या दुसऱ्या शिष्याने हा प्रसंग लिहून ठेवला. आईन्स्टाईनने असं उत्तर दिलं, माय फ्रेंड आय एम ए स्टुडंट ऑफ फिजिक्स. त्याने उत्तर दिलं होतं आय एम ए प्रोफेसर ऑफ फिजिक्स. आणि अतिशय शांतपणे म्हणाला की माय नेम इज आईन्स्टाईन. असं नाही म्हणाला की आईन्स्टाईन नाव नाही ऐकलं का. नम्र माणसं. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक पुस्तक आहे, वाचा असं माझा आग्रह तुम्हाला. संदर्भ देण्याचा मला मोह होतं याचं कारण असं आहे, नम्रता ही गुणवत्तेचं एक उदात्त असलेलं शस्त्र आहे. ते शस्त्र नेहमी म्यानेत राहू द्यावं, बाहेर काढून त्याच्या साह्यानं काही करण्याचा प्रयत्न करू नये, कारण नम्रतेला ते अमान्य आहे. इतकी सुंदर नम्रतेची व्याख्या त्या भाषणात. हे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. मी मुद्दा सांगत होतो त्याचं कौतुक करू नका. आणि कौतुक करताना तो आता तुम्हाला माझ्या व्यक्तिगत जीवनातला माझ्यावर एक ओढवलेला विचित्र प्रसंग माझ्या शिक्षकांच्या बाबतीत घडलेला मुद्दा म्हणून सांगतो.
आता कोल्हापूरच्या विद्यापीठात शाहू महाराजांचं भाषण होतं. मला माहित नव्हतं, माझे एक शिक्षक त्या भाषणाला येऊन बसले होते. ते काय सभागृहातून मला दिसत नव्हतं. ते मी धुळ्याला असताना मला शिकवायचे, नंतर निवृत्त झाले आणि ते जेव्हा भाषणाला आले तेव्हा त्यांचं वय 80+ होतं. आता सभागृह गच्च भरले होते त्यामुळे त्यांना ते लांब बसले होते. मला काही कळलं नाही. भाषण झाल्यावर लोकांना भेटायला येतात, काही चार कोणी नागरीचे भाषेत नंबर मागतात, आणखी काय करतात, काही भाषणावर टिप्पणी करतात, ऐकायला बरं वाटतं वगैरे असं. सभागृह सगळं मोकळं झाल्यावर ते शिक्षक, तुला वेळ असला, काय बोलले लक्षात घ्या, वेळ असला तर तुझं घरी यायला जमेल का? आता ते मला खूप वर्षाने भेटल्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही म्हणणं बरोबर नाही. त्यांना म्हटलं रात्रीची ट्रेन आहे, त्याच्या आधी येतो तुमच्याकडे, तू केव्हा ये, मी जागाच आहे ना. दुसरं वाक्य आहे, तू केव्हा ये, मी जागा आहे. मी गेलो. ते म्हणले की तू जेव्हा त्या सगळ्यांच्या गराड्यात होता तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर तुझं भाषण चांगलं झालं असं लोक बोलत होते, त्यामुळे तू जरा जास्तच प्रफुल्लित झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी सांगितलं तर हे वाक्य खरं होतं. मी काही म्हणजे असा पुरुष नाही की कृष्णाने म्हटलं तर तुम्ही बरं म्हटल्यानंतर नाही 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 असं काही नाही, असं आणि मग असं असेल तर ते ढोंग तरी मोकळेपणे बोलायचं. तर इतरांनी म्हटलं तसं तुझं भाषण चांगलं झालं असं मी त्यांचे शब्द सांगले, असं थोडं म्हणायला हरकत नाही. मला वाटलं की हा अर्धविराम आहे, पूर्णविराम वेगळा आहे. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने मला जाणवलं. ते म्हणले पण तुझ्या भाषणात 3 ठिकाणी चुका झाल्या. आता या चुका कोणत्या आहे मला जाण्याला मी उत्सुक होतो. तर ते असं म्हणाले की तू राजश्री हा जो शब्द आहे हा 3 वेळा पोटफोड्या श हा राजश्री आहे आणि बोलताना आपण उच्चार करताना तो श्री म्हणजे आपण नेहमी श्री लिहितो तसा राजश्री आणि राजश्री हा उच्चारातला फरक तुझा 3 वेळा चुकलो. किती वेळा चुकला तरी त्यांना माहिती. मला म्हणाले की कुठे चुकला ते सांगू का, म्हणजे आता पुढचं असं नको वाटायला की मी 3 काही उगाच आकडा सांग. आणि त्यांनी मला ते स्पॉट सांगितले. मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मी फार बारीक आहे आणि फार सूक्ष्म आहे. ते काय मला म्हणाले पुढे, बोलण्याच्या ओघात उच्चार करताना नवीन व्यक्तीचं असं घडलेलं चालतं प्रकाश. पुढे असं नाही बोलले तुझं नको म्हणायला. काय म्हणले, नवीन व्यक्तीचं असं घडलं तर चालतं, पण ज्याला नाव मिळवायचं असतं त्याला परिपूर्ण नावाच्या विषयाचा ध्यास घ्यायचा असतो. वाकून नमस्कार केला. कोल्हापूरहून 40गाव येईपर्यंत मला हे वाक्य सुधरेल. कोल्हापूर 40गाव वेळेचा प्रवास मी सारखा विचार करतो, असा शिक्षक असा. म्हणजे मी तुला शिकवलंय, तू बक्षीस संमेलन होता, मला सगळं आठवतं, अशी चूक तुझी नव्हती. आणि मी नतमस्तक झालो. चूक दाखवल्यानंतर नतमस्तक होता येतं, त्याचं नाव व्यास असतं. त्याचं पूजन म्हणजे व्यास पौर्णिमा असते. त्याचा ध्यास नावाचा जो विषय असतो तो आमटे बाबा आमटे म्हणायचे त्याच्याप्रमाणे अखेरचा श्वास घेईपर्यंत ज्याचा ध्यास संपत नाही आणि तो ध्यास दुसऱ्यांमध्ये तो परिवर्तित करत नाही तोपर्यंत त्याने स्वतःला शिक्षक म्हणून घेण्याचा प्रयत्न करू नये. चांगले शिक्षक हे सदैव लक्षात राहतात. तुम्हाला मला जर असा प्रश्नावली दिली कागदावर, तुमच्या 2 चांगल्या शिक्षकांची नावे लिहा, आता तुम्ही त्या प्रश्नाचा विचार करा की तुम्ही कोणाची नावं लिहा. आणि मग पुढचा माझा मुद्दा असा आहे की ती का लिहिली. कदाचित एखादा शिक्षक तुमच्या जीवनामध्ये केव्हा तरी असा आलेला असतो की जो एका अर्थानं तुमच्या मनावर पकड केलेली आहे, मात्र वर्षांची गॅप फार मोठी आहे. विद्यार्थ्याला शिक्षा करणारे शिक्षक होते
आणि ती शिक्षा केली आहे असं जाहीरपणे विद्यार्थ्याला सांगायला आनंद होत असतो. आणि शिक्षा कशी असायची यांनी माझ्या 2 गालात मारल्या. आता हे जाहीरपणे सांगायचं आहे का? पण हे सांगणारे कोण त्यांचं मी नाव सांगतो. अरविंद इनामदार त्यांच्या शिक्षकांविषयी बोलत होते, जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. अशी उदाहरणं जर द्यायची ठरवली तर ती इतकी उदाहरणं आहेत आणि ती माझ्यापेक्षा तुमच्याजवळ जास्त याची मला पूर्ण कल्पना. मग मला असं वाटतं की हे मी कधी होणार, मी कधी होणार हे जर ठरवलं नाही तर मग कसं आहे की शब्द विरले हवेत. शब्द विरण्याकरता नसतात, ते जिरण्याकरता असतात, ते जिरवण्याकरता असतात. या प्रक्रियेचा या भूमीमध्ये प्रारंभ झालेला आहे. म्हणून अत्यंत अल्प काळामध्ये आपण अतिशय मोठ्या प्रमाणात उंचीवर पोहोचलेली ही संस्था आहे. या संस्थेला अधिक उंचीवर नेणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मोठं करणं. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट तुमच्या सद्भाग्याने इतकी उत्तम आहे की त्याचा मोहच पडावा अशी ही शैक्षणिक संस्था असू शकते की जिथे कमतरता नावाचा विषय दाखवता येतो. चांगली गोष्ट आहे, अनुकूल वातावरण. पण माझ्या वृत्तीचं मला सिंचन करत करत त्या मुलाला वाढवताना मी सहजगत्या असं वाढवलं पाहिजे की ज्याचा या भूमीला आनंद होईल. आणि भूमीला आनंद होतो 100% होतो. पुन्हा मी त्या उदाहरणात जात नाही. तपशिलात बोलण्याची खरं या सभागृहात अशा सगळ्या मंडळींपुढे आवश्यकता सुद्धा नाही. पण एक नक्की की असे कार्यक्रम केवळ श्रवणासाठी असतात किंवा बोलण्यासाठी असतात असं मी मानत नाही. वक्ता हा एकाच वेळी वक्ताही असतो आणि श्रोताही असतो. मी असं मानतो की जे मी ऐकतोय, मी स्वतःच ऐकतोय, मी माझ्या जीवनामध्ये शिक्षक नावाचा विषय कसा घडवला पाहिजे. निवृत्तीनंतर सुद्धा मी प्रवृत्तीमय शिक्षक कसं राहिलं पाहिजे. तेव्हा तरी योग्य जर ते बोलू बसायला ना. निवृत्तीनाथांनी मला कसं घडवलंय ज्ञानोबांच्या मुखातून नामदेवांच्या अभंगातून ऐकण्यासारखं आहे. असं ज्ञानेश्वर म्हणतात, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या पुरुनुरेल असे अनेक वर्ष पुरुनुरेल अशी ज्ञानेश्वरी लिहिली. ते त्यांच्या गुरूंबद्दल म्हणजे त्यांच्या वडील बंधूंबद्दल म्हणजे निवृत्तीनाथांबद्दल बोलतात. अशी गुरु शिष्यांच्या परंपरेची जोडी असा आणखी एक वेगळा भाषणाचा विषय करता येईल. मला शिष्य व्हायचं आहे म्हणजे मला अध्ययनशील व्हायचं, मला सावरकरांच्या भाषेत अपडेट राहायचं आहे. मी सदैव अध्ययनशील राहिलं पाहिजे, सदैव वाचलं पाहिजे, नवीन तांत्रिक गोष्टी शिकलो पाहिजे. विद्यार्थ्याला माझ्या वर्गात तो बसला नाही तर बाहेर करमलं नाही पाहिजे. आय मिस समथिंग. मोबाईलवर लिहिण्यापुरतं नाही, ते मिस यू वगैरे हल्ली फारच लिहितात. त्या विद्यार्थ्याला असं केव्हा वाटेल असा मी झालो पाहिजे. म्हणून मी अध्ययनशील पाहिजे. म्हणून मी मगाशी वाक्य आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. 2 नोबेल पारितोषिक मिळालं, आणखी शिकायचं बाकी आहे. पालखीवाल्यांचं एक भाषण आहे वी द पीपल या पुस्तकात, ते वाचायला मिळतं. त्या पुस्तकात पालखीवाला असं म्हणतात की विद्यार्थी कोण की ज्याच्या जीवनामध्ये विद्या नावाच्या विषयापलीकडे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला अर्थ नसतो असं मानणाऱ्याला मी विद्यार्थी म्हणतो. त्याच्या आणि हे भाषण अमेरिकेत झालं एका कार्यक्रमात. ते इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे वी द पीपल या पुस्तकात. कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट त्यांचं इंग्रजी ऐकायला आम्ही बीकॉमला असताना वेड्यासारखं ते ब्रेगॉन स्टेडियमवर त्यांचं बजेटचं भाषण ऐकायला जात असतो. काय इंग्रजी, काय प्रतिभावान बोलणं, काय शब्द सामर्थ्य, काय बुद्धिमत्ता, काय स्मरणशक्ती. मग मला तर हा मुद्दा का सांगतोय मी, अशी माणसं दाखवणं हे सुद्धा आपलं काम आहे. आणि आता तर सगळं उपलब्ध आहे. आता पूर्वीपेक्षा जास्त उपलब्ध आहे. हे उपलब्ध त्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. हे बघू नकोस आणि हे बघितल्याशिवाय राहू नकोस हे सांगायला पाहिजे. हे बघितल्याशिवाय राहू नको असं सांगितलं की हे बघू नको हे फारसं सांगावं लागणार नाही. तरी काही होईल मानसिक, पण फारसं नाही लागणार. म्हणजे तो त्याकडे जाणार नाही. जसं या कॅम्पस मधला कुठलाही मुलगा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या व्यसनाकडे जात नाही. याचं कारण काय, लेक्चर घेता काय तुम्ही?
व्यसनी होऊ नकोस असं. आणि असं लेक्चर देऊन माणसं निर्व्यसनी होतात काय? काय होतात? ही कृती, ही पेरणी, ही धारणा, ही शक्ती ही आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुझ्या जीवनाचा मी आधार होईल. तू एकटा असशील तर मला जे करता येईल ते मी कर. असं देण्याची भूमिका असलेली, शिकण्याची भूमिका असलेला मुलगा शिकवण्याची भूमिका करू शकतो. मला शिकायचंय मग मला शिकवायचंय. टीचिंग अँड लर्निंग असे दोन इंग्रजी शब्दप्रयोग आहे. मराठीत आपण चुकीचं बोलतो, मला माफ करा. शिकणे आणि शिकवणे ही दोन क्रियापद संस्कृत मध्ये नाहीत. आपण अनुवादातून म्हणतो. मी शिकल्याशिवाय शिकवू शकत नाही. आणि शिकल्याशिवाय म्हणजे ते डिग्रीची परीक्षा पास होईपर्यंत तर त्याला शिक्षण नाही म्हणायचं. ते टेम्पररी फॉर गेटिंग दॅट पर्टिक्युलर डिग्री. That doesn't mean you may be eligible, but that doesn't prove your capability. Eligibility is different than capability. माझं काय नेट आहे, सेट आहे, पीएचडी, आणखी काय 10 गोष्टी आता आहेत. अमुक ठिकाणी पहिला हे झालं ते झालं. चांगली गोष्ट. इट्स अ बिगिनिंग. तुमचा एंड करता असलेला प्रवास या वृत्तीने व्हावा. म्हणजे सागरजी असतील, त्यांचे माता पिता असतील, त्यांच्या संस्थेमध्ये कार्यरत अतिशय मनापासून जीव ओतून काम करणारे आमचे स्नेही डॉक्टर हेमंत असतील किंवा आणखी अनेक मंडळी असतील. नावांचा उल्लेख करताना काही नावं राहून जाऊ शकतात. यांना अभिप्रेत काय? हे उत्तम व्हावं, दर्जेदार व्हावं. आणखी मोकळेपणे शब्द वापरायचा तर हे अभिनंदनीय व्हावं असं नाही. त्याच्यासमोरच बोलतोय. हे अनुकरणीय व्हावं असं झालं पाहिजे. खरंच असं म्हटलं की आता मी गेल्यावर मला नाशिकला मी एका संस्थेत छोडं बहुत काम करतो. तिथे मला सांगता आलं पाहिजे, अरे आपल्याला सगळ्यांना आमच्या मित्रांना पाठवलं पाहिजे. जाऊन आपण सगळेजण एकदा महाबळेश्वरला जाण्याच्या ऐवजी इथे येऊ, जरा पाहू शिक्षण संस्था कशी उभी करते. मनापासून बोलतो. असं उभं करण्याचा जो भाग आहे ना, असं करणाऱ्यांच्या पाठीशी शक्तीने उभं राहायला पाहिजे. गोवर्धन हा एकानं उचलला असं कृष्णच म्हणत नाही. आपण म्हणण्याचं कारण काय? सगळ्यांनी लावला स्पर्श, तो उचलला गेला अशी कथा आहे. हे जे सगळ्यांचे हात आहेत हे आपले हात. हे जे हात आहेत ना, हे हात, ही बुद्धिमत्ता, ही समर्पणशीलता, ही त्यागशील वृत्ती, हा सेवाभाव, सतत शिकण्याची असलेली धडपड, ज्ञानोपासकता, निर्माण करून घेण्याचा असलेला केंद्रबिंदू माझ्या मनामध्ये पेरण्याची ताकद, दूरवरून त्याचा असलेला कौतुक पाहण्याकरता तयार राहण्याचा असलेला विषय, आणि तरीही त्याच्यापासून दूर राहून प्रसंगी त्याचा कान धरण्याची ताकद. आचरेकरांचा सत्कार झाला होता, द्रोणाचार्य पुरस्कार. मला काय होतं, असं काहीतरी सुस्तनमध्येच मग उदाहरण द्यावं असं वाटतं. असं वाटतं सुटून नको जायला. आणि मी योगायोगाने मुंबईच्या शिवाजी पार्कवर भाषण ऐकायला गेलो आणि सचिन तेंडुलकरचं भाषण झालं आपल्या गुरुंविषयी. ते म्हणले, बाई यांच्यासोबत बोलताना मला अशी पंचायत वाटते, माझ्या कोणत्याच शतकाचं कौतुक करेल. एके दिवशी मी फार मोठ्या कष्टानं कोणती तरी मॅच असेल ती, त्या मॅच मध्ये म्हणले मी फार चांगले रन केले, फार टफ बॅटिंग होती आणि मी काही शतक करू शकलो नाही. तर नर्वस 90 याच्यासाठी सचिन प्रसिद्ध. 90 कोणत्या तरी याच्यावर आउट झाला. त्या आचरेकर सरांचा मला रात्री फोन आला. त्या रात्री 2 वाजले होते तिकडे. इथून त्यांनी फोन केला. फोन काय केला तेंडुलकरला, तू आउट झाला, क्रिकेट आउट होणं यासाठीच असतं, पण एक लक्षात ठेव, या बॉलवर तू आउट व्हावा असं मला वाटत नव्हतं. म्हणजे असा बॉल होता की ज्यावर तू आउट व्हावास, आणखी कोणी आउट झालं असतं तर मी समजू शकलो असतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अजूनही मला कोणताही सोप्या बॉलवर आउट होण्याचा अधिकार माझ्या गुरूंनी दिला नाही, असं तेंडुलकरने भाषण केलेलं आहे. असे गुरु. उदाहरणांची मालिका करायची असेल तर मग ते आठवड्याभराची भाषण करायला लागते. आणि खरं सांगायचं ना तर जिथे पेरणी करायची असते तिथे पाऊस धबधब्यासारखा पडून नाही चालत. असा शिल्पच आणि आपण सगळ्यांनी या शिंपण्याच्या प्रक्रियेसाठी मला इथे आमंत्रित केलं, येता आलं, हा माझ्या मनातला आनंद आहे.
इतके उत्तम शिक्षकी पेशातले चेहरे मला पाहता आले आणि ज्यांना पाहू शकत नाही ते ऐकतायत, त्या सगळ्यांना माझ्या अंतस्थ हृदयातून त्यांच्यामध्ये असलेल्या त्या शिक्षक नावाच्या विश्वात्मक देवाला नमस्कार करतो आणि माझ्या वाणीला विराम. नमस्कार. गुरुपौर्णिमा या निमित्त हा जो सोहळा आपण ठरवला आणि त्या निमित्ताने त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन धुळ्याला राहत असताना नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल आपल्याला सगळ्यांना परिचित असेल. तर सगळा कारभार सांभाळणारे सरांनी त्याच्याबद्दल माहिती दिली. असे त्या सगळ्यांचे गुरुवर्गी अटक सर आणि सरांनी सांगितलं एखादं बीच उभं राहताना खूप पावसाची अपेक्षा केली जात नाही, अशी या पुण्यशहरातल्या नावच खरडी असलेलं इथं पाण्याचा लांब लांब संबंध नाही असं लावलेलं बीज त्याला सांभाळण्याचा सगळं जे मनापासून जोपासण्याचा प्रयत्न करणारे आमचे गिरीमठ सर या सगळ्या वाक्यातनं आणि असलेले आमचे प्राचार्य बरोबर शिक्षक नॉन टीचिंग स्टाफ असं सांगितलं आम्ही की जे घरी बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत ते सर्व माझे मित्र, आई आणि भगिनी, वडील आणि भगिनी आणि सर्व माझे विद्यार्थी. कार्यक्रम कुठं सुरू झाला आणि हा संपूच नाही असं आता पण सगळ्यांना वाटत असत आणि मला स्वतःला येऊन ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी उभी करत असताना आणि आपण जे काय बोलत होता आणि जे काय शिक्षकांबद्दल आपण जे माहिती दिली तर माझ्या आयुष्यातला अनुभव हा शिक्षक हा पॅरामीटर माझ्या दृष्टीने फार वेगळा आहे आणि तुमच्या प्रत्येक वाक्यातनं प्रत्येक उदाहरणातनं तो माझ्या वरच्या गेली मागच्या 10 वर्षाचा प्रवास हा दिसत होता. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की तुमच्या आयुष्यातली प्रत्येकाने 2 शिक्षकांची नावं लिहा, मला प्रश्न पडला की माझ्या आयुष्यातले गुरु हे किती लोकांची नावं लिहिली आणि त्या सगळ्यांच्या सान्निध्यातनं त्यांच्या चांगल्या विचारातनं हे बीज लावून आणि त्याच्यामुळं सर आज ही संस्था उभी राहिली. तुम्ही एवढ्या गोष्टी जर एवढ्या उदाहरण देऊन सांगितल्या त्याच्या खूप गोष्टी आम्ही करायचा पॉइंट 1 एक प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं की आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं
या 3G आलंय, 4G आलंय, 5G टेक्नॉलॉजी मधला तुम्ही दोन बदल सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये DPS सोसायटी पाहिजे सर, आपण सर्व प्राचार्यांना मनापासून विनंती आहे की हा देश टिकवायचा असेल तर शिक्षक टिकला पाहिजे. शिक्षक टिकायचा असेल तर शिक्षकांचे गुरु टिकले पाहिजे. तर मी सर्व प्राचार्यांना, आपल्या सर्व घटकांना विनंती करतो की आपण हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नुसता 1 दिवसाचा मर्यादित न ठेवता आजूबाजूचे पण काही शिक्षक मित्र आहेत, सहकारी आहेत, सरांसारखे काही लोक घेऊन एक नवीन खूप कॉस्मेटिक चांगला शब्द आले सिरीज, जसं तुम्ही मिस यू म्हणता ना सर, तसे कॉस्मेटिक खूप आजकाल आलं, त्याबद्दल आपल्याला राहायला लागतं. काही गोष्टी वळवळ ओढून करायला लागतात, त्याला पर्याय नाही. तुम्ही सांगितलं की एखादा पेशंट बघत असताना त्याला जो उभं करतो आणि तो डॉक्टर बघतो, थोडेसे दुखल, या थोड्याशा दुखण्यामध्ये किती मोठी ट्रीटमेंट आहे त्या पेशंट, त्या डॉक्टरलाच माहिती असते आणि त्या पेशंटला माहिती असते किंवा माझ्या पाठीवर कोणाचा तरी अंग आहे. तशांना या भावनात्मक सगळ्या ज्या गोष्टी आपण सर चर्चा केल्या, मला असं वाटतं की वाळिंबे सर या ज्या पूर्व भागात हिरेमठ सरांचं काय स्वप्न आणि आमची जी काही स्वप्न आहेत, संस्था येतील, जातील, टिकतील, मोठ्या होतील, त्याला CBSEचा करिक्युलम आहे, येणाऱ्या नवीन एज्युकेशन पॉलिसीज आहेत, या सगळ्या बाउंड्रीज नवीन येतील. पण हे सगळं करत असताना या सगळ्यामध्ये एखादी कुटुंब मोठं होत असताना, एखादी फॅमिली मोठं होत असताना, तसं देशाची प्रगती होत असताना, या प्रगती होत असताना गुरु, शिक्षक, शिष्य ही भूमिका, याच्या संवेदना, याचे इमोशनल्स कुठेही हरवून जाऊ नये याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्यावर हिरेमठ सरांच्या मार्गदर्शनाखाली येणारा हा 8 दिवसाचा सोहळा दरवर्षी आपण करावा. कारण ती लिंकिंग करणं असली, काल आमच्याकडे सर CBSEची कमिटी येऊन गेली, आता सकाळी पण त्यांचा मला मेसेज आला आणि कालचा त्याचा फीडबॅक मला सरांनी वाचून दाखवला. अल्टिमेटली सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी कमिटी असली, कोणी जरी असलं तरी तो माणूस आहे. सुप्रीम कोर्टचा जज जरी असला तरी तो माणूस आहे. देशाचा पंतप्रधान जरी असला तरी माणूस आहे. आणि सगळीकडे इमोशनल ह्युमॅनिटी काउंट होईल, त्यावेळेसवर आपल्याला चालायला पाहिजे. आणि DPS मध्ये मला असं वाटतं सरांनी जमिनीचं नाव दिलं 2000 भूमीसाठी, त्याच्यात बोलले 2008-9 ला सर तिथं काय नव्हतं. कदाचित या जमिनीची, या भूमीची, जसं आज तुम्ही धुळ्यात आला सर, बऱ्याच प्रकल्प आपण बघतो की लोक म्हणतात त्याचं काय केलं. आज आपल्या देशाच्या पंतप्रधान वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं काम करतात. मला असं वाटतं की या जमिनीची अशी गरज होती की ते शिक्षण संस्था व्हायला पाहिजे आणि ते आपण उभा करायचा प्रयत्न केला आणि त्याचं एक बीज लावलंय. तशीच ह्या जमिनीची भूक आता वाढत चाललेली आहे. हे लक्षात ठेवून आपण ह्या जमिनीला काय देतो, तिला नतमस्तक येणाऱ्या काळात चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी द्यायचा प्रयत्न करू, एवढंच एका वाक्यात सांगतो आणि आपली रजा घेतो सर. धन्यवाद. Thank you very much, sir. Now for the vote of thanks, I request Dr. Nihar Walimbe, sir. अगदी
खरं वाक्य बोलताय सर. पाठक सरांच्या भाषणानंतर रवंथ हे चालू असताना मी काहीही उच्चारण हे चुकीचं आहे, परंतु काही सभा नियम पाळायला पाहिजे आहे. म्हणून आपण सर्वांच्या वतीनं श्री प्रकाश पाठक सर यांचं मनपूर्वक आभार मानण्यापेक्षा ऋण व्यक्त करतो की आज वैयक्तिकरित्या सुद्धा नाशिक नंतर मी बऱ्याच वर्षांनी त्यांना ऐकल्यामुळे विचारांचा आणि शब्दांचा धबधबा अनुभवायला मिळाला, खोलवर रुजत गेला आणि रुजत राहील. त्यांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनाखाली आपण सातत्यपूर्ण काम करतो ते डॉक्टर हिरेमठ सर यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि ज्यांनी हे कार्यक्रम आहे ते करायचं आहे आणि उद्याच करायचं आहे आणि यांच्यामुळे आपल्याला ही अक्षरशः संधी लाभली. पाठक सरांना गेली 9 वर्ष मी विनंती करतोय, खूप वर्ष विनंती करतोय. 2009 पासून नाशिक मधल्या घरात या किंवा आता पुण्यातल्या घरात या, पण अजून पाठक सरांना जमलेलं नाहीये. पाठक सर त्यांची व्यस्तता तितकी खूप जास्त आहे, पण सरांनी केलेली विनंती आणि पाठक सरांनी दिलेला होकार हा म्हणजे आजचा दुग्ध शर्करा योग. सागर सरांनाही मनपूर्वक धन्यवाद की त्यांच्यामुळे आज आम्हाला पाठक सरांचं हे सगळे विचारधन ऐकायला मिळालं. आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. ऑनलाईनही काही पालक, विद्यार्थी, शिक्षक वृंद ऐकत असतील, सुहृद ऐकत असतील, त्यांचेही आभार. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता असायदानंतर कल्याणी विश्वात्मके देणे भाग्यज्ञे तोषावे शून्य मज द्यावे पसायता जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाटो भूता परस्परे पडो मैत्र
प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठाची मांदी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सचन सोय रे भोगी किं बहुना सर्वसुखी पूर्ण भोगी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराय दान येणेवरे ज्ञानदेव सुखिया 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 शांति शांति शांति